महिला आणि मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न सगळ्यांकडूनच उपस्थित केला जातो। कारण नसरापूर मधलं प्रकरण झालं, पर्वतीचं प्रकरण झालं आणि आत्ता आज अगदी काही तासापूर्वी म्हणजे आता 5 वाजलेले आहेत आणि अगदी 3 वाजता म्हणजे 1 तासापूर्वी 2 तासांपूर्वी एक आणखी एक घटना पुणे शहरातूनच उघडकीस आलेली आहे। ही घटना आहे राजाराम पुलावरची। राजाराम पुलावर एका मुलीची छेड काढली जात होती आणि छेड काढल्यावर आता सगळे नागरिक खरं तर सतर्क झालेत असं म्हणायला लागेल। कारण जेव्हा या मुलीची छेड काढली तेव्हा लोकांनी पोलिसांना वगैरे फोन केला नाही, लोकांनी पहिले जागीच त्या माणसाला पकडलं, तिथे त्याला मारलं आणि त्याचा जाब विचारला, तू त्या मुलीची छेड का काढली, अशा पद्धतीचं चित्र सध्या पुणे शहरात पाहायला मिळतं। पण असं जरी असलं, तिथले नागरिक जरी सतर्क असले तरी सुद्धा आता पुणे शहरात महिला आणि जे लहान मुली आहेत तर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। कारण पोलिसांकडून जरी सुरक्षितता पुरवली जात असली तरी सुद्धा दुसरीकडे अशा प्रकारच्या घटना या वारंवार घडत आहेत। त्यामुळेच आता ह्यामध्ये काही जुनं राहिलेलं नाहीये। नसरापूरची घटना आहे ती 1 मेची आहे। त्यानंतर काल म्हणजे 5 मेला पुण्यातला पर्वती पायथ्याजवळ जी घटना घडली त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आले आणि त्यानंतर आत्ताची जी घटना आहे तर त्यामध्ये सुद्धा एक तरुणी आहे जिला छेडण्याचा प्रयत्न केला जात होता। रस्त्यावरचा माणूस होता, काही ओळख नाही आणि अशा एका व्यक्तीकडून छेड काढली जात होती। मात्र आता पोलिसांकडून जरी या सगळ्या गोष्टींवर दुर्लक्ष केलं जात असलं तरी पुणेकर मात्र सज्ज झालेत आणि सतर्क झालेत। आता पोलिसांकडे जाण्याआधीच पुणेकरच स्वतः सगळे कायदे हातात घेत आहेत आणि तिथल्या तिथे आरोपींना शिक्षा देताना पाहायला मिळतात। मात्र या सगळ्यावर आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार, पोलिसांचा नेमका काय ऍक्शन प्लॅन असणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।